Hello dear friends, how are you? I hope everyone doing great. So I'm Anita. Welcome to back this channel. So guys, काल मी काल आपण म्हणजे काल मी एक्सप्लेन केलं शूड हे कसं वापरायचं. शूड सेंटेन्स जे वर्ड आहे मॉडेल वर्ड ते कसं वापरायचं, ते पॉझिटिव्हमध्ये वापरायचं आहे. आपण सल्ला देण्यासाठी जे वापरतो, तू हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, ते पॉझिटिव्हसाठी ते शूड. तर आता आपण काल पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितले, आज आपण निगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहोत. ठीक आहे. सो बघूया 10 शुड नॉटचे सेंटेन्स विथ मराठी मिनिंग. ठीक आहे, बघूया. तर शुड नॉट आहे ना, शुड नॉट जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो की हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे, किंवा आपण स्वतःसाठी पण बोलतो हे मी नव्हतं करायला पाहिजे, किंवा मी हे नाही करायला पाहिजे, मी हे करते पण हे चुकीचं आहे, मी नाही करायला पाहिजे, सो तेव्हा हे शुड नॉट वापरायचं आहे. ठीक आहे. तर आपण सेंटेन्स बघूया काय आहेत ते. सो यू शुड नॉट वेस्ट युअर टाईम. यू शुड नॉट वेस्ट युअर टाईम. म्हणजे मराठी अर्थ, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नये. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नये. सेकंड, वी शुड नॉट टेल लाय. वी शुड नॉट टेल लाय म्हणजे आपण खोटे बोलू नये. आपण खोटे बोलू नये. यू शुड नॉट ईट टू मच जंक फूड. यू शुड नॉट ईट टू मच जंक फूड म्हणजे तुम्ही खूप जंक फूड खाऊ नये. तर तुम्हाला जंक फूड म्हणजे माहिती आहे का? जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते. जंक फूड म्हणजे आपण जे बाहेरचं खाणं खातो, म्हणजे चिप्स आणि कुरकुरे वगैरे जे आहे ना, फरसाण, चिवडा, जे काय ते जंक फूड, बिस्किट्स, केक, हे ते जे आहे ते जंक फूड झालं. तर ते जास्त खाल्लं न पाहिजे. जे बाहेरचं म्हणजे तळलेलं असतं ना, ते आता जे मी सांगितलं तशा प्रकारे बॉबीज वगैरे जे असतात, चिप्स म्हणजे माहिती आहे ना, वेफर्स, फरसाण, हे सगळे ते जंक फूड झाले. ठीक आहे. सो ते जास्त खायचे नाही. किंवा ते चायनीज प्रकारचे सगळं फ्राईज चालेल सगळं, ते आता सांगितलं ते जंक फूड, ते टू मच जास्त खायचं नाही. पोरं कुरकुरे वगैरे काही खातात की आणि मग बाकीचं खायला मागत नाही की नाही, तर ते. ठीक आहे. सो यू शुड नॉट ईट टू मच जंक फूड म्हणजे तुम्ही खूप जंक फूड खाऊ नये. चिल्ड्रन शुड नॉट प्ले ऑन द रोड. चिल्ड्रन शुड नॉट प्ले ऑन द रोड म्हणजे मुलांनी रस्त्यावर खेळू नये. प्रॉब्लेम होऊ शकतो की नाही, रस्त्यावर खेळलं तर धोका असतो, त्यामुळे मुलांनी रस्त्यावर खेळू नये. नाही. शी शुड नॉट वरी टू मच. शी शुड नॉट वरी टू मच तिने खूप काळजी करू नये. ती जी आहे, कोणी आई असेल किंवा आई जास्त मुलांची काळजी करत असते, किंवा आणखी कोणी कशाची काळजी करत असते, त्याच्यामुळे तिने, तीच्या जागी ही सुद्धा वापरू शकता. कोणी हे जे आहेत ते हे जे सब्जेक्ट आहेत तुम्ही त्यांच्या जागी कोणीही वापरू शकता. शी, ही, इट, जे काय. ओके. सो शी शुड नॉट वरी टू मच म्हणजे तिने खूप काळजी करू नये. ही असेल इथे, ही शुड नॉट बी, ही शुड नॉट वरी टू मच. ही असेल तर तो, त्याने जास्त काळजी करू नये असं. पण इथे शी आहे, सो शी शुड नॉट वरी टू मच. ओके. यू शुड नॉट बी लेट फॉर स्कूल. यू शुड नॉट बी लेट फॉर स्कूल तुम्ही शाळेसाठी उशीर करू नये. दे शुड नॉट मेक नॉईज हिअर. दे शुड नॉट मेक नॉईज हिअर म्हणजे त्यांनी येथे गोंधळ करू नये. ओके. ओके. वी शुड नॉट वेस्ट वॉटर. वी शुड नॉट वेस्ट वॉटर आपण पाणी वाया घालवू नये. आपण पाणी वाया घालवू नये. ही शुड नॉट ड्राईव्ह सो फास्ट. ही शुड नॉट ड्राईव्ह सो फास्ट त्याने इतके वेगाने गाडी चालवू नये. त्याने जास्त वेगाने गाडी चालवू नये. फास्ट म्हणजे जास्त. यू शुड नॉट गिव अप.
यू शुड नॉट गिव अप इझिली. म्हणजे तुम्ही सहज हार मानू नये. तुम्ही सहज हार मानू नये.